कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। ऑगस्ट क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला कोल्हापुरातील हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेच्या वतीने क्रांती ज्योतीची मिरवणूक काढण्यात येते। यंदाही ही परंपरा कायम राहिली। मिरस्क तिकटी इथं क्रांती ज्योतीचं पूजन आमदार जयश्री जाधव, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, मेजर डॉक्टर रूपा शहा, उद्योजक व्ही पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर.के. पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं। मिरस्क तिकटीहून शहराच्या प्रमुख मार्गावरून फिरून या मिरवणुकीची हुतात्मा स्तंभाजवळ सांगता झाली। यावेळी संस्थेचे अध्यक्ष किसन कल्याणकर, संजय पवार वाईकर, उपाध्यक्ष मोहन हजारे, रामेश्वर पत्की, जयकुमार शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। नागपंचमी निमित्तानं राज्योपाध्यनगर इथल्या संकल्प माध्यमिक विद्यालयात सर्पमित्र धनंजय नामजोशी यांचं व्याख्यान झालं। त्यांनी सर्पांबद्दलचे समज गैरसमज सांगून विषारी आणि बिनविषारी साप कसा ओळखावा, त्यांचं निसर्ग साखळीतील महत्त्व, खाद्य, अधिवास, सर्पदंश होण्याची कारणं, सर्पदंश झाल्यानंतर प्रथमोपचार आणि पुढील उपचार याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली। अत्यंत साध्या सोप्या भाषेत आणि फोटोसह विद्यार्थ्यांना माहिती देतानाच धनंजय नामजोशी यांनी मिमिक्री सादर केली। त्यामुळे हसत खेळत विद्यार्थ्यांनी हे व्याख्यान अनुभवलं। शिक्षणतज्ञ बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी कोल्हापूर जिल्हा परिषदेत कार्यक्रम झाला। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी रक्तदानाचं महत्त्व विशद केलं। उत्कृष्ट संसदपटू, क्रीडापटू असलेल्या बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांचं कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे उद्गार डॉक्टर योगेश साळे यांनी काढले। बॅरिस्टर खर्डेकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला प्राध्यापक बी.जी. मांगले यांनी उजाळा दिला। यावेळी विक्रमसिंह खर्डेकर, शिक्षणाधिकारी मीना शेणकर, सुबराव पवार, रफिक मुल्लाणी, बाळासाहेब मोरे, विजय पाटील, रणजित पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात अजरामर असलेल्या डॉक्टर बाळकृष्ण यांच्या पुण्यतिथीनिमित्त व्याख्यान झालं। यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांची प्रमुख उपस्थिती होती। डॉक्टर बाळकृष्ण यांनी कोल्हापुरात इतिहास संशोधकांची परंपरा निर्माण केल्याचं डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी नमूद केलं। डॉक्टर बाळकृष्ण यांच्या परिश्रमातून शिवचरित्राचा महाप्रकल्प साकारल्याचं डॉक्टर पवार यांनी सांगितलं। डॉक्टर बाळकृष्ण महान संशोधक होते, त्यांच्यामुळेच राजाराम महाविद्यालयाला नावलौकिक मिळाला असं डॉक्टर अरुण भोसले म्हणाले। तर कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांनी मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमाला सुष्मिता घोटाळे, डॉक्टर अविनाश पाटील, डॉक्टर आर.बी. पाटील, डॉक्टर नंदकुमार मोरे, डॉक्टर मंजुश्री पवार यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते। कोल्हापुरातील सेंट झेवियर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं। या प्रदर्शनाचं उद्घाटन फादर फ्रान्सिस डिसोजा यांच्या हस्ते झालं। या प्रदर्शनात 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी 75 प्रकल्प सादर केले। त्यामध्ये सोलर एनर्जी फार्मिंग, चांद्रयान, नदी स्वच्छता यंत्र, होममेड व्हॅक्यूम क्लीनर, कार्ड स्कॅनर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, रोपांना पाणी देणारं यंत्र यांसारखी साधनं आणि उपकरणं बनवली होती। हे प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या कल्पक वृत्तीला चालना देणारं ठरलं। शिंगणापूर इथल्या नामदेव शिंपी समाजाच्या वतीनं संत नामदेव महाराजांचा 374वा समाधी सोहळा संपन्न झाला। यावेळी शिंगणापूर परिसरात वारकऱ्यांची दिंडी काढण्यात आली। तसंच संत नामदेव यांच्या प्रतिमेचं पूजन सरपंच रसिका पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। त्यानंतर महाप्रसादाचं वाटप झालं। यावेळी तानाजी नरके, रुपाली चौगुले यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते। कोल्हापुरातील दुर्गामाता भक्त सेवा मंडळाच्या वतीनं लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी झाली। ॲडव्होकेट प्रमोद दाभाडे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आलं। या निमित्तानं वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि अल्पोपहाराचं वाटप करण्यात आलं। यावेळी दुर्वास कदम, आनंदा बेडेकर, ओंकार नारकर, यश दाभाडे, विशाल खमलटी, गौरव आवळे, नील कांबळे, सूरज तढाके, आदित्य सुतार यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते। 1 ऑगस्टपासून महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीनं कोल्हापुरातील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून शिक्षण उपसंचालक कार्यालय ते महालक्ष्मी मंदिरपर्यंत शिक्षकांनी दंडवत घालून महालक्ष्मीला साकडं घातलं। कडक लक्ष्मीचा प्रतिकात्मक पेहराव करून सरकारला जाग येण्यासाठी आसूड ओढत जागर करण्यात आला। शासनानं मागण्या मान्य केल्या नाहीत तर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व अंशतः अनुदानित शाळा बंद करण्यात येतील अशी माहिती संघटनेचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी दिली।
कोल्हापुरातील समस्त माली समाज सेवा समितीच्या वतीनं भक्त लक्ष्मीदास यांचा आराधना महोत्सव विविध उपक्रमांनी पार पडला. त्यानिमित्त दिवसभर भजन कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. तसंच माली समाज सेवा समितीच्या वतीनं पांजरपोळ इथं चारा वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाचं नियोजन समितीचे अध्यक्ष रूपचंद माली, उपाध्यक्ष शंकर माली, कोषाध्यक्ष थानमल माली आणि सचिव दिनेश माली यांच्यासह समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केलं.